नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला समजतं असं नाही. प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आपण काही चर्चा करू शकत नाही, बोलू शकत नाही, त्यावर भाष्य करू शकत नाही. आणि काही लोक बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला अतिशय विश्वप्रवक्ते समजतात. आता सकाळचा भोंगा आपण सकाळीच 9 वाजता जो काही भांडूपमध्ये वाचताना आपण बघतो की त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रश्न विचारले जातात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःचं जे काय सकाळीच विधी असतो तो करायचा असतो आणि हे ज्ञान लोकांना पाजत असतात. अशाच प्रकारचं काही जे राष्ट्रवादी शिल्लक गटाचे आमदार रोहित पवार हे पण विश्वप्रवक्त्यांसारखेच सर्व ज्ञानी झालेले आहेत. सर्व विषयावर त्यांना बोलायचं असतं. देश विदेश आंतरराष्ट्रीय गोष्टीत सुद्धा ते लोकांना ज्ञान पाजळत असतात आणि अतिशय मोठा अनुभव गाठीशी असल्यासारखं सगळ्याच देशातलं विदेशातलं अगदी ट्विटद्वारे म्हणा, फेसबुकद्वारे म्हणा किंवा माध्यमांमध्ये येऊन बाईट देणं म्हणा किंवा काही मिश्किल प्रश्न मग टोमणे टामणे हे सुद्धा ते अगदी व्यवस्थित मारतात. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान महाराष्ट्रामध्ये आलेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही 1-2 सभा पण पार पाडल्या, काही TV माध्यमांमध्ये बाईट पण दिल्या, काही मराठीमध्ये पण ते बोलले आणि मग ते एका सभेमध्ये असं बोलले की शरद पवारांनी थांबलं पाहिजे होतं. महाराष्ट्राचा चौबाजूनी विकास होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे चांगला विकास करतात आहे. पण काही लोकांना महाराष्ट्राचा विकास बघवत नाही, त्यात शरद पवार आहेत. आणि शरद पवारांनी आता थांबलं पाहिजे. वय झाले. कुठंतरी राजकारणामध्ये कार्य करण्याची सीमा असते आणि तरुण लोकांना पुढं आणलं पाहिजे. राज्याचा देशाचा विकास झाला पाहिजे, याच्यासाठी आपलं योगदान पाहिजे. थांबलं पाहिजे. पण काही लोकांची थांबण्याची तयारी नसते. अगदी लोकांनी राजकारणामध्ये आपण मुलायमसिंग यादव पाहिले असतील की अखिलेश यादवांनी त्यांच्याच मुलांनी अक्षरशः मुलायमसिंग यादवांची काय परिस्थिती केली. पक्ष अध्यक्ष असताना यांना पक्षावरून दूर काढून दिलं, फेकून दिलं. स्वतःच पक्षाचे अध्यक्ष झाले. कारण ह्या लोकांना असं वाटतं की मलाच सगळं समजतं, मी असेपर्यंत मीच आणि मीच, अशी परिस्थिती ह्या लोकांची असते. आता अजित पवार इतक्या वयाचे झाले, त्यांना पण असं वाटतं की आपण पण कुठला तरी पक्ष, जरी शरद पवारांनी ती स्थापना केली पण त्याचा पाया रचण्यामध्ये अजित पवारांची पण अख्खी हयात गेलेली आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीवर भाष्य करत असताना शिवराजसिंग चौहानांनी काही प्रमाणामध्ये सल्ला म्हणा किंवा टीका म्हणा अशा पद्धतीने जे काही त्यांचं भाषण असेल त्यावर रोहित पवारांनी मिश्किलपणे आपलं एक ट्विट केलंय की भारतीय जनता पार्टीने शिवराजसिंग चौहानांना मामा बनवलंय, त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. त्यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशामध्ये निवडणूक झाली, बहुमत आलं आणि त्यांना मामा बनवलं, त्यांना बाजूला फेकलं. खरं तर रोहित पवारांना राजकारण किती समजलंय हे त्यांचं वय
ते आता एक पदाधिकारी आहेत, एका तालुक्याचे आमदार आहेत. आणि खरं तर आपल्या आजोबांचं वय आता 84 झालेत. ते पण या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण 5 वर्षाचा काळ एकाही टर्ममध्ये त्यांना पूर्ण करता आला नाही. आणि आजोबांचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते 3.5 जिल्ह्याच्या वर कधी गेलं नाही. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला कधी यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये 22 वर्षाच्या यांच्या कारकिर्दीत मिळवता आलं नाही. राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष सुद्धा आजोबांना कधी करता आला नाही. आणि काँग्रेसच्याच मांडीवर बसून आपल्याला आजोबांना मग केंद्रात मंत्री असेल, राज्यामध्ये सरकारमध्ये वाटा असेल, काँग्रेसच्याच मांडीवर बसून हे सगळं भोगावं लागलं. आणि महाराष्ट्रामध्ये 9 खासदारांच्या वर संख्या सुद्धा राष्ट्रवादीची, शरद पवारांच्या एकत्रित राष्ट्रवादीची संख्या गेली नाही. आणि कधी 79 आमदारांच्या संख्येच्या वर यांचे आमदार कधी गेले नाही. आणि अख्ख्या महाराष्ट्रात सोडा 3.5, आता तर एकदम 3.5 नाही 2.5च्या दरम्यान आता परिस्थिती आली आहे. त्यातही आता अजित पवार किती तोडतात ते, काय होतात ते, त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये यांची ताकद खरी समजेल. आणि शरद पवारांनी अशा पद्धतीचं जे काही राजकारण केलं, या राजकारणावर जे काही आता चर्चा सुरू आहेत, आणि मग रोहित पवारांनी जे काही मामांच्या बाबतीत किंवा शिवराजसिंग चौहानांच्या बाबतीत जे बोलले, खरं तर शिवराजसिंग चौहानांच्या बाबतीत माहिती घेऊन बोलायला पाहिजे होतं. शिवराजसिंग चौहान हे 4 वेळचे मुख्यमंत्री, आणि 2-3 वेळा तर त्यांनी 5-5 वर्षाचा पिरियड मध्य प्रदेशचा भोगलाय. अख्ख्या सत्ता भोगून झाल्या आहे. अतिशय उत्तम संघटन, अतिशय उत्तम नेतृत्व, उत्तम भाषण, देशासाठीच काम, समाजासाठीच काम, देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी, देश सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं नेतृत्व, राष्ट्रसेवा, समाजसेवा, तळागाळातल्या लोकांसाठी अतिशय उत्तम असं काम, आणि हिंदुत्व, देव, देश आणि राष्ट्र यांना समर्पित असलेलं शिवराजसिंग चौहानांचं कार्य. अनेक वेळा विधानसभेचे आमदार, एकदा ते लोकसभेवर खासदार म्हणून सुद्धा निवडून गेलेले. आणि भारतीय जनता पार्टीच्या संसदीय जी काही कमिटी असते, त्यांची कोर कमिटी, त्यांचे ते सदस्यपणे निवडणूक जो काही कार्यक्रम केंद्रीय समितीचा असतो त्याचे पण ते सदस्य आहेत. आणि केंद्रामध्ये त्यांची एक छाप आहे, राज्यामध्ये एक छाप आहे. अनेक योजना अतिशय उत्तम प्रकारे सुरू केल्या. तळागाळामध्ये लाडली बहीण ही योजना अतिशय मोठ्या प्रमाणात सक्सेस झाली. मंदिरांचा विकास झाला, रस्त्यांचा विकास झाला. आजही त्यांना मामा म्हणून जी पदवी दिली ती काही भारतीय जनता पार्टीने नाही दिली. तिथल्या युवकांनी, युवतींनी त्यांना जी रिलीफ भेटली, त्यांना मदत मिळाली, या लोकांनी त्यांना मामा ही पदवी दिली.
शरद पवारांचं व्यक्तिमत्व आणि शिवराजसिंग चव्हाणांचं व्यक्तिमत्व याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. हा रोहित पवारांना कधीच समजणार नाही. शरद पवारांनी काँग्रेस 2-3 वेळा तोडली, पण काँग्रेसच्याच मांडीवर जाऊन परत सरकारमध्ये सामील झाले. मग ते केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, त्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता. आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे RSS, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पार्टी यांच्याशीच संलग्न आहेत, एकनिष्ठ आहेत. कुठलाही पक्ष त्यांनी बदलला नाही किंवा पक्षाला कधी धोका दिला नाही. आजही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं असं जरी रोहित पवारांना म्हणायचं असेल, तर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्व पदं उपभोगली आहेत आणि आता कुठलेही पद उपभोगायचं राहिलं नाही. कधीतरी सत्तेपासून बाजूला गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही फक्त मी आणि मी आता आहे तोपर्यंत बाजूला होणार नाही, तर परिस्थिती जी राष्ट्रवादीची झाली, राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. 95% गट अजित पवार घेऊन गेले. अशी परिस्थिती होत असते. तेव्हा वेळीच कधी बाजूला व्हायचं असतं, सन्मानाने बाजूला व्हायचं असतं. तेच शिवराजसिंग चव्हाणांनी केले. शिवराजसिंग चव्हाणांची राज्यातली पारी जरी संपली असली तरी पण त्यांची देशामध्ये असलेली अजून पारी संपलेली नाहीये. ते यावेळचे लोकसभेमध्ये उमेदवार सुद्धा असू शकतात. आणि 2024च्या मोदी 3 मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पण होऊ शकतात किंवा संघटनेत पण काम करू शकतात. शिवराजसिंग चव्हाणांचं भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय मोठं काम आहे. मध्य प्रदेशामध्ये त्यांचं एक व्हिजन आणि त्यांची एक प्रतिमा आहे. अशी शरद पवारांना 3-3.5 जिल्ह्याच्या बाहेर कधी करता आली नाही. आणि शरद पवारांनी फक्त लोकांचं घरं फोडण्याचं काम केलं, जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं. ज्या मराठा समाजामध्ये शरद पवारांनी जन्म घेतला त्या मराठा समाजाला 50 वर्षाचं राजकारण करताना मराठा समाजाला आरक्षण सारखी गोष्ट सुद्धा देता आली नाही. आणि एका अशिक्षित आणि हेकेखोर माणसाच्या फक्त कानगी लागून जो मराठा समाजाचं टोलकिट उभं केलं, या अशा लोकांच्या फक्त महाराष्ट्र कसा अस्थिर होईल, कसा होईल हे काम करणारे शरद पवारांची आणि शिवराजसिंग चव्हाणांची बरोबरीच होऊ शकत नाही. त्यामुळं सत्तेसाठी लालसा किंवा सत्तेसाठी वय मर्यादा हे न बघणारे लोक या सगळ्या गोष्टी रोहित पवारांना किती समजतील किती नाही याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. बाकी लोकांना सगळं समजतं. रोहित पवार सुद्धा स्वतःला अतिशय हुशार आणि सर्वज्ञानी समजतात. कदाचित ते संजय राऊतांच्या पुढे किंवा सुषमा अक्कांच्या पुढे सुद्धा जाऊ शकतात. आपल्या त्यांना शुभेच्छा आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.